तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढताना आपल्याला पाहायला मिळते। पुढील 24 तासामध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये आपल्याला हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहताय। पुढील काही तासच उरलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये आपल्याला मोठं आसमानी संकट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। तर जाणून घेऊयात सविस्तर अंदाज काय असणार याविषयी। पण तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काही सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत ती लोकेशन देखील कमेंट करून आम्हाला नक्की सांगा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या लोकेशनचा देखील आढावा जाणून घेऊयात। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलाय। पुढील 24 तासामध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये आपल्याला मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे। देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासामध्ये मुंबई व उपनगरामध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। पहाटेच्या सुमारास देखील आपल्याला मुसळधार पाऊस हा चालू झालेला आपल्याला पाहायला मिळते। तर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता, आपण विदर्भापासून सुरुवात करूया। आपण भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। या ठिकाणी यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पावसाचा जोर आपल्याला कमी होताना पाहायला मिळते। एकंदरीत विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भात देखील आपल्याला पावसाचा जोर हा कमी होताना पाहायला मिळते। तर जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। नाशिक जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळते। मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये पूर्णपणे आपल्याला पावसाचा जोर हा कमी होताना पाहायला मिळते। बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या भागात आपल्याला भाग बदलत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळते व या ठिकाणी आपल्याला मराठवाड्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर कमी होताना पाहायला मिळते। पश्चिम महाराष्ट्रात देखील आपल्याला सोलापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर कमी होताना पाहायला मिळते। पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। तर या ठिकाणी मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली संपूर्ण कोकणपट्टीच्या भागांमध्ये आपल्याला पावसाची संततधार कायम पाहायला मिळते। एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आपल्याला या विदर्भामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। मराठवाड्यामध्ये देखील हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। तर कोकणपट्टीमध्ये मित्रांनो आपल्याला पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळते। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।